खारफुटीचा वाद वाढलाय. खारफुटी म्हणजे नक्की काय? तर खारफुटी ही जी आहे, खाऱ्या पाण्यामध्ये वाढणारी, मातीचं संरक्षण करणारी, किनाऱ्याचं संरक्षण करणारी एक वनस्पती आहे. जी फक्त समुद्राच्या पाण्यात किंवा खाडीच्या पाण्यात किनाऱ्यावरच येऊ शकते. भरती ओहोटी जिथे येते, अशा ठिकाणी ती येते आणि ती खारं पाणी गोड्या पाण्याकडे जायला रेजिस्टन्स करते. पाण्यामधल्या त्या निमखाऱ्या पाण्यातल्या अनेक माशांचं प्रजोत्पादन केंद्र असते आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ती वादळं आणि माती वाचवते. मुंबईमधली जी खारफुटी आहे, ती सगळ्याच म्हणजे जिथे-जिथे खारफुटी आहे, ती सगळ्या किनाऱ्यांचं संरक्षण करणारीच आहे आणि तिच्यामुळे आत्तापर्यंत असं दिसलेलं आहे, की अंदमानमध्ये जेव्हा मोठी त्सुनामी आली होती, त्या खारफुटी होती तिथे ते बऱ्यापैकी वाचलं. तर आपल्याला मुंबईचं जर संरक्षण करायचं असेल, तर मुळात सगळ्या बाजूला जिथे समुद्र आहे, खाडी आहे, तिथे खारफुटी लावायला पाहिजे. म्हणजे ते खारफुटी पर्यावरणाची हानी टाळणारे, पाण्यातली गुणवत्ता वाढवणारे, माशांचं प्रजोत्पादन करणारे, मासे वाढल्यानंतर पाण्याची गुणवत्ता परत वाढणारे, या सगळ्याचं एक खारफुटी काम करत असते. म्हणजे एक झाड असतं, ते अनेक वेगळ्या प्रकारचे उपयोगी पडत असतं. आपण ते जर नष्ट करायला गेलो, आपणही नष्ट होऊ शकू.